नमस्कार मित्रांनो, युनिक प्रचारमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण वेब प्रोफाइलसाठी लागणारी माहिती कशी सेट केली जाते ते पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला मिळालेल्या लिंकवर क्लिक करा आणि यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन बटनवर क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। यामध्ये तुम्ही वेब प्रोफाइलसाठी लागणारी पर्सनल इन्फॉर्मेशन, सोशल मीडिया लिंक्स, सेट मेसेज, यूट्यूब लिंक, फोटो गॅलरी, इमेज गॅलरी आणि इलेक्शन इन्फॉर्मेशन भरू शकता। पर्सनल इन्फॉर्मेशन या पहिल्या स्टेपवर आल्यानंतर या ठिकाणी तुमचा प्रोफाइल फोटो जेपीजी फॉर्मॅटमध्ये चूज करा आणि अपलोड बटनवर क्लिक करा। त्यानंतर इमेज अपलोड झालेली दिसेल। त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, रेसिडेन्शियल ॲड्रेस, वेबसाईट लिंक भरा आणि त्यानंतर अबाउट अस मध्ये उमेदवाराचा आजपर्यंतचा जीवन प्रवास किंवा कार्य अहवाल लिहा आणि त्याला जसे फॉर्मॅटिंग करायचे आहे ते करा। खाली दिसणाऱ्या सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करा। त्यानंतर स्टेप 2 सोशल मीडिया या स्टेपवर गेल्यानंतर तुमच्या सगळ्या सोशल मीडिया लिंक्स ॲड करा, जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब चॅनेल, टेलिग्राम इत्यादी। हे सगळे ऑप्शन्स भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करा। त्यानंतर स्टेप नंबर 3 यामध्ये सेट मेसेज स्टेपवर गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेक्स्ट मेसेज कार्यकर्त्याच्या मोबाईलवरून कॉल संपल्यानंतर जाणार आहे तो इथे सेट करा। सर्वप्रथम इथे व्हॉट्सअपची इमेज सेंड होणार आहे ती इथे सेट करा आणि खाली दिसणाऱ्या अपलोड बटनवर क्लिक करा। त्यानंतर जो मेसेज टेक्स्टला सेंड होणार आहे तो टेक्स्ट मेसेजच्या बॉक्समध्ये सेट करा। तसेच व्हॉट्सअप मेसेज या ठिकाणी तुम्हाला जो मेसेज व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे तो व्हॉट्सअप मेसेजच्या बॉक्समध्ये सेट करा आणि खाली दिसणाऱ्या सेव्ह अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करा। त्यानंतर स्टेप 4 यूट्यूब लिंक्स या स्टेपवर गेल्यानंतर त्यामध्ये तुमच्या यूट्यूब व्हिडिओच्या लिंक्स यूट्यूबवरून कॉपी करा आणि त्या ॲड करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करा। त्यानंतर स्टेप 5 फोटो गॅलरी मेनूवर गेल्यानंतर त्यामध्ये तुमच्या फोटो गॅलरीमध्ये उमेदवारांनी केलेली कामे, प्रचार दौऱ्याचे फोटो, वेगवेगळ्या स्लाइड, ज्या इमेजेस ॲड करायच्या आहेत त्यातील एक इमेज सिलेक्ट करा आणि अपलोड बटनवर क्लिक करा। तसेच तुम्हाला एखादी इमेज डिलीट करायची असेल तर इमेजच्या खाली दिसणाऱ्या लाल डिलीट बटनवरती क्लिक करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करा। त्यानंतर स्टेप 6 न्यूज गॅलरी यामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये उमेदवाराचे पेपर कात्रणाचे फोटो किंवा कोणतीही बातमी असेल ती त्यामध्ये ॲड करू शकता। न्यूज गॅलरीमध्ये ज्या न्यूज ॲड करायच्या आहेत त्यातील एक इमेज सिलेक्ट करा आणि अपलोड बटनवर क्लिक करा। तसेच तुम्हाला एखादी इमेज डिलीट करायची असेल तर इमेजच्या खाली दिसणाऱ्या लाल डिलीट बटनवरती क्लिक करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करा। त्यानंतर लास्ट स्टेप इलेक्शन इन्फॉर्मेशन या स्टेपवरती क्लिक करा। अशा प्रकारे स्क्रीन दिसेल। त्यामध्ये इलेक्शन संबंधीची इन्फॉर्मेशन ॲड करा। सर्वप्रथम तुमच्या पार्टीचा सिम्बॉल ॲड करा आणि अपलोड बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला प्रोफाईलला बॅकग्राऊंड इमेज ॲड करायची असेल तर ॲड करा आणि अपलोड बटनवर क्लिक करा। त्यानंतर प्रोफाईलसाठी जो ऑडिओ हवा आहे म्हणजेच उमेदवाराचं प्रचार गीत किंवा पक्षाचं प्रचार गीत चूज ऑडिओ फाईलमध्ये सिलेक्ट करा
आणि अपलोड बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा कॉन्स्टिट्युएन्सी आय डी, कॉन्स्टिट्युएन्सी नेम, पार्टी सिम्बॉल नेम, इलेक्शन नेम आणि स्टेट टाकून खाली दिसणाऱ्या फिनिश बटनवर क्लिक करा. फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर आपली प्रोफाईल पूर्ण भरून झालेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या लिंकवर जाऊन आपण भरलेली माहिती बरोबर त्याच ठिकाणी अपडेट झालेली आहे की नाही ते खात्री करून घ्या. धन्यवाद.